ऐकलंय का, एक असा आजार आहे जो खोलीत एका माणसाला झाला की तिथल्या 10 जणांपैकी 9 जणांना लगेच लागू शकतो. हो खरंच. आणि तो आजार म्हणजे गोवर. भीतीदायक वाटतंय ना, पण चांगली गोष्ट म्हणजे यावर बचाव अगदी सोपा आहे. गोवरची लस. आज आपण जाणून घेणार आहोत गोवर म्हणजे काय आणि त्याची लस खरंच आयुष्यभर संरक्षण देते का. नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. सर्वप्रथम आपण बघूया गोवर म्हणजे नेमकं काय. गोवर हा एक व्हायरसने होणारा अत्यंत संसर्गजन्य आजार आहे. त्याची मुख्य लक्षणं साधी वाटू शकतात. ताप, खोकला, नाक वाहणे, डोळे लाल होणे आणि काही दिवसांनी लाल पुरळ येणे. पण हे लक्षण फक्त सुरुवात आहे. त्यामागचा धोका मोठा आहे, कारण गोवर हवेतून सहज पसरतो. म्हणजे संक्रमित व्यक्तीने खोकले किंवा शिंकले की जवळच्या लोकांनाही हा व्हायरस लगेच लागू शकतो. आणि काही वेळा गोवर गंभीर गुंतागुंतही निर्माण करू शकतो, जसं की निमोनिया, अतिसार किंवा फारच क्वचित मेंदूज्वर. आता प्रश्न असा येतो की गोवरचा धोका कोणाला जास्त असतो. तर उत्तर सोपं आहे. ज्यांनी लस घेतलेली नाही त्यांना या आजाराचा धोका सर्वाधिक असतो. विशेषतः लहान मुले, गर्भवती महिला आणि ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे अशांना हा संसर्ग लगेच लागू होऊ शकतो. आणि घरातल्या एका व्यक्तीला लागण झाली की संपूर्ण घरात पसरण्याची शक्यता प्रचंड वाढते. म्हणूनच लसीकरण हे फक्त आपल्या मुलांसाठीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबासाठी संरक्षण कवच आहे. आता बोलूया गोवरच्या लसीबद्दल. सामान्यतः ही लस MMR या नावाने दिली जाते. ही लस मिसेलिस, मम्स आणि रुबेला या तिन्ही आजारांपासून संरक्षण देणारी आहे. भारतात ही लस 2 डोसमध्ये दिली जाते. पहिला डोस साधारण 9 ते 12 महिन्यांदरम्यान आणि दुसरा 15 ते 18 महिन्यांदरम्यान किंवा शाळेत जाण्याच्या वयात दिला जातो. हे दोन्ही डोस वेळेवर आणि पूर्ण मिळणे अत्यंत आवश्यक आहे, कारण दोन्ही डोस मिळूनच शरीरात मजबूत प्रतिकारशक्ती तयार होते. आणि आता येतो मुख्य प्रश्न, गोवरची लस आयुष्यभर संरक्षण देते का. तर उत्तर आहे हो, बहुतेक वेळा देते. MMRचे 2 डोस घेतल्यानंतर शरीरात दीर्घकाळ टिकणारी रोगप्रतिकारक शक्ती तयार होते आणि बहुतांश लोकांना आयुष्यभर गोवर होत नाही. काही अतिशय दुर्मिळ प्रकरणात प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते, पण हे फारच क्वचित घडते. त्यामुळे सामान्य परिस्थितीत 2 डोस पुरेसे असतात आणि प्रभावीही ठरतात. काही देशांमध्ये प्रादुर्भाव वाढल्यास अतिरिक्त बूस्टर डोसही दिला जातो, पण तो सर्वांसाठीच आवश्यक आहे असं नाही. हे सगळं समजल्यावर एक गोष्ट मात्र स्पष्ट होते की गोवरची लस अत्यंत महत्त्वाची आहे. कारण गोवर इतका संसर्गजन्य आहे की परिसरात एकालाही झाला तर जवळच्या 10 पैकी 9 लोकांना तो लागू शकतो, जर त्यांनी लस घेतलेली नसली तर. म्हणूनच लसीकरण करणं म्हणजे स्वतःचा, आपल्या घराचा आणि आपल्या समाजाचा बचाव करणं आहे. या प्राणघातक आजाराविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि गोवरशी लढण्यासाठी दरवर्षी 16 मार्च हा दिवस गोवर लसीकरण दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की योग्य वेळी लसीकरण करून आपण स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला या धोकादायक आजारापासून सुरक्षित ठेवू शकतो. या दिवशी आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स आणि स्वयंसेवक मिळून लोकांना वेळेवर लसीकरण करण्यासाठी प्रोत्साहित करतात, कारण प्रत्येक मुलाने लसीचे सर्व डोस पूर्ण करणे हा आजाराला संपवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. शेवटी एक छोटा पण महत्त्वाचा संदेश, गोवर दिसायला साधा वाटतो पण त्याचे दुष्परिणाम गंभीर असू शकतात. मात्र आपल्याकडे त्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी प्रभावी आणि सुरक्षित लस उपलब्ध आहे. तुमच्या घरात लहान मुले असतील तर त्यांचे लसीकरण वेळेवर करा. तुमची लसीकरण नोंद तपासा. काही शंका असल्यास जवळपासच्या आरोग्य केंद्रात नक्कीच विचारा. आपल्या आरोग्याची काळजी घ्या, निरोगी राहा. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.